कोन्निचिवा मिन्नासान, स्वागत आहे तुमचं आपल्या या जपानी गप्पाच्या बेसिक कॉन्व्हर्सेशनच्या पहिल्या भागात। आपल्या राधा आणि सई जपानला पोचल्यात बरं का, आणि त्यांना भेटायला आली आहे त्यांची शेजारीण तानाका-सान। आणि बघूया आपण तानाका-सानशी त्या दोघीजणी कसं सेल्फ इंट्रोडक्शन करतायत आणि त्यातून आपणही जपानीमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन कसं करायचं ते शिकूया। तानाका-सान म्हणतात, ओजामाशिमास। राधा आणि सईची आई नेहा म्हणते, दोझो ओ हायरी कुदासाय। तानाका-सान म्हणतात, हाजिमे माशिते तानाका साकुरा देस ओतोनारी देस। नेहा-सान म्हणतात, हाजिमे माशिते वाताशी वा नेहा देस। आता तानाका-सान घरात येतात आणि तानाका-सानशी राधा आणि सई यांची भेट होते। तानाका-सान राधा आणि सईला बघून म्हणतात, आ फुतागो देस ने ओनामाय वा नान देस का। राधा म्हणते, हाजिमे माशिते वाताशी वा राधा देस दोझो योरोशिको ओनेगाईशिमास। आणि मग सई पण म्हणते, हाजिमे माशिते वाताशी वा सई देस दोझो योरोशिको ओनेगाईशिमास। राधा चैन सई चैन हाजिमे माशिते वाताशी वा तानाका साकुरा देस दोझो योरोशिको ओनेगाईशिमास। तानाका-सान म्हणतात, कोरे दोझो। राधा आणि सई म्हणतात, आरिगातो गोजाईमास। पण त्यांना फार आश्चर्य वाटतं आणि त्या विचारतात, कोरे वा नान देस का। राधा आणि सई यांना खूप आश्चर्य वाटलं की तानाका-सानने पहिल्याच भेटीत आपल्याला हे गिफ्ट का दिलं। तसंच आश्चर्य तुम्हालाही वाटलं असेल ना। त्या गिफ्टमध्ये काय आहे आणि ते गिफ्ट नक्की तानाका-साननी राधा आणि सईला का दिलं ते जाणून घेऊया आपण आपल्या पुढच्या भागात। बरं, हा जपानी भाषेतला संवाद तुम्हाला कसा वाटला? नक्कीच तुम्हाला तो कळला नसेल आणि कठीणही वाटला असेल, पण आपण त्याच्यातले कठीण शब्द, ग्रामर आणि एक्सप्रेशन्स छान समजून घेतले की तुम्हाला हा संवाद इत्थंभूत कळेल। चला आपण आता जाणून घेऊया याच्यातले कठीण शब्दच म्हणजे वोकॅब्लरी। जपानीमध्ये शब्दसंग्रह किंवा वोकॅब्लरी याला म्हणतात तानगो। तर या कॉन्व्हर्सेशनमधले आपण तानगो समजून घेऊया। दोझो म्हणजे हे घ्या किंवा कृपया हे घ्या। वाताशी म्हणजे मी। ओतोनारी म्हणजे शेजारी। फुतागो म्हणजे जुळे किंवा ट्विन्स। ओनामाए म्हणजे नाव। नान म्हणजे काय आणि खोरे म्हणजे हे। आपण आता या संवादातले ग्रीटिंग्स किंवा एक्सप्रेशन्स समजून घेऊया। जपानीमध्ये आयसात्सू या शब्दाचा अर्थ होतो ग्रीटिंग्स। आपलं पहिलं ग्रीटिंग आहे ओजामाशिमास। जेव्हा तुम्ही कोणाच्याही घरी किंवा ऑफिस स्पेसमध्ये मीटिंग रूममध्ये एंटर करता तेव्हा म्हणायचं हे ग्रीटिंग आहे। याचा शब्दशः अर्थ असा होतो की सॉरी टू इंट्रूड युअर स्पेस, किंवा मी तुमच्या घरी किंवा ऑफिस स्पेसमध्ये येत आहे। दुसरं ग्रीटिंग आहे दोझो ओ हायरी कुदासाय। हा आहे ओजामाशिमासचा रिप्लाय, कृपया आत या याचा असा अर्थ होतो। तिसरं ग्रीटिंग आहे हाजिमे माशिते। हाजिमे माशितेचा शब्दशः अर्थ होतो तुम्हाला भेटून आनंद झाला किंवा हॅलो। हाजिमे माशिते हे जेव्हा तुम्ही कोणालाही पहिल्यांदा भेटता तेव्हाच वापरायचं ग्रीटिंग आहे। तुम्ही कोणाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा भेटताना हाजिमे माशिते म्हणू शकत नाही। याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन हा व्हिडिओ बघू शकता। दोझो योरोशिको ओनेगाईशिमास म्हणजे आपला परिचय छान राहो। हे तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शनच्या नंतर म्हणायचं आहे। तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन पूर्ण झालं की दोझो योरोशिको ओनेगाईशिमास म्हणजे आपला परिचय छान राहो याचा असा मतितार्थ पण होतो की तुम्हाला भेटून आनंद झाला। आरिगातो गोजाईमास। आरिगातो गोजाईमास म्हणजे थँक्यू। कोरेवा नान देस का। कोरेवा नान देस का याचा शब्दशः अर्थ होतो हे काय आहे। ओके, आयसात्सूनंतर आपण जाणून घेऊया या कॉन्व्हर्सेशनमधले ग्रामर पॉईंट्स। जपानीमध्ये बुंपो म्हणजे ग्रामर। ग्रामर पॉईंट 1 आहे वाताशी वा डॅश देस। वाताशी म्हणजे मी आणि वा हा एक टॉपिक मेकर प्रत्यय आहे जो वाताशी बरोबर नेहमीच येतो।
तुम्ही तुमच्या वहीच्या शेवटच्या पानावरती वा कंसामध्ये पार्टिकल असं लिहून ठेवा, कारण आपण याचे वेगवेगळे उपयोग या कोर्समध्ये शिकणार आहोत. वाताशी वा म्हणजे मी, डॅश म्हणजे देस, म्हणजे आपले नाव सांगताना किंवा आपले प्रोफेशन सांगताना सुद्धा आपण वाताशी वा प्रियंका देस, वाताशी वा सेन्सेई देस, सेन्सेई म्हणजे टीचर, म्हणजे वाताशी वा देस म्हणजे मी आहे. आपण बुंपो क्रमांक 1 बघितलं, वाताशी वा डॅश देस. आता आपण बघणार आहोत फक्त डॅश आणि देस. देस या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाच आहे. याचा शब्दशः अर्थ होतो आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल ओतोनारी देस म्हणजे मी शेजारी आहे. फुतागो देस ने, जसं तानाका-सान राधा आणि सईला बघून म्हणतात फुतागो देस ने, जसं आपण मराठीत म्हणतो ना, अरे या जुळ्या आहेत ना. म्हणजे कोणताही शब्द आणि देस म्हणजे तो शब्द आहे. आपला बुंपो क्रमांक 3 आहे नामाय वा नान देस का. याचा शब्दशः अर्थ होतो नाव काय आहे. जपानीमध्ये तुमचे असं डायरेक्टली कोणालाही म्हणणं थोडंसं रूढ मानलं जातं. त्याच्यामुळे हे लोक तुमचे, तुम्ही असं न म्हणता फक्त नाव काय आहे असंच विचारतात. किंवा कोणताही शब्दप्रयोग करायचा असेल तर तुमचे आणि तुम्ही म्हणणं अवॉइड करतात. इथे नोट करा की ओ नामाये म्हणजे नाव, याच्याबरोबर वा हा प्रत्यय वापरला गेलेला आहे. नान ह्याचा अर्थ होतो काय. देस म्हणजे आहे हे तुम्हाला माहितीच आहे. जपानीमधला का आणि मराठीमधला का याचा उच्चार आणि अर्थ अगदी सेम आहे. नामाय वा नान देस का म्हणजे तुमचे नाव काय आहे. आता वेळ आहे कल्चरल टेकअवेची. तर बघूया आजचं कल्चरल टेकअवे काय आहे. जसं हिंदीमध्ये आपण कोणालाही आदरार्थी संबोधायचं असेल तर त्यांच्या नावापुढे जी असं लावतो. जपानी लोक जीच्या ऐवजी लावतात सान. जसं मी थ्रूआउट द व्हिडिओ तानाकाला तानाका-सान असं म्हणते आहे, तसंच कोणत्याही जपानी माणसाशी संवाद साधताना त्यांना सान म्हणणं मॅन्डेटरी आहे. जपानी लोक लहान मुलांनासुद्धा तितकाच रिस्पेक्ट देतात. लहान मुलांना हाक मारताना ते चॅन असं लावतात. म्हणूनच तानाका-सान म्हणतात राधा चॅन आणि सई चॅन. तुम्ही शिनचॅन हे कार्टून बघितलंच असेल. त्याच्यामध्ये त्याचं खरं नाव आहे शिनसुके, पण सगळेजण त्याला शिनचॅन असं म्हणत असतात. बरं, जपानी लोक आपल्या पेट्सनासुद्धा आदरार्थी हाक मारतात. त्यांच्या पेट्सच्या नावापुढे सुद्धा ते लोक चॅन असं लावतात. प्लीज नोट, स्वतःचं नाव सांगताना आपल्याला त्यापुढे सान लावायचं नाही आहे. म्हणजे वाताशी वा प्रियंका सान देस असं म्हणायचं नाही आहे. म्हणजे मी प्रियंका जी आहे असं म्हटल्यासारखं होईल. त्याच्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, दुसऱ्याला संबोधताना आपण सान याचा वापर करायचा आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा पहिला भाग? मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हो, होमवर्क राहिलाच. आज तुमचं होमवर्क आहे की पुन्हा पुन्हा हे कॉन्व्हर्जेशन तुम्हाला ऐकायचं आहे. हे कॉन्व्हर्जेशन मी तुम्हाला छान प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यातलं ग्रामर, वोकॅबलरी, एक्सप्रेशन्स आपण छान प्रकारे समजून घेतले आहेत. त्यामुळे हे कॉन्व्हर्जेशन जास्तीत जास्त वेळा ऐकून याचा सराव करा. ओके, बाय. माताई माशो ओसेवाने नात्ते ओरिमास मिनासान. बाय.